सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आणि आज आपण प्रवास करणार आहोत हैदराबादहून पुण्याला, तेही संगीतम ट्रॅव्हल्सच्या संगीतम टॅन्झानाइट या बसमधून। पण आता मी उभा आहे भोसरी पार्किंग, जे संगीतम ट्रॅव्हल्सचं भोसरी साईडला पार्किंग आहे तिथे। त्याचं कारण आहे की हैदराबादमध्ये जे पार्किंग होतं तिथे 9 वाजलेले आणि लाईट वगैरे काही नव्हता, म्हणून तुम्हाला गाडी दाखवायला मजा आली नसती। तर हैदराबाद ते पुणे अंतर साधारण आहे 575-580, राऊंड फिगर करून टाका, 600 किलोमीटरचं अंतर आहे। 12 ते 13 तासाचा हा प्रवास आहे। संगीतम ट्रॅव्हल्सबद्दल एक सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग ट्रॅव्हल ऑपरेटर आहे। आता जवळजवळच 100 बसेस ते पूर्ण करणार, 100ची फ्लीट। आणि त्यांनी 2008-9ला ऑपरेशन चालू केले, ते 15 वर्षातच त्यांनी 100 गाड्यांचा आकडा गाठलेला आहे। तुम्ही आजूबाजूला पाहिलं, आजूबाजूला त्यांची ही VECV बिल्ट आयशर पण आहे। त्यानंतर आता MG बस बॉडी बिल्डर्सकडे त्यांनी बऱ्याच ऑर्डर्स दिलेल्या आहेत। आयशर 6019 13.5 मीटर असू दे किंवा अशोक लिलँड चेसिसवर सुद्धा काही त्यांनी गाड्या बांधून घेतलेल्या आहेत। तर संगीतम ट्रॅव्हल्स जळगावचे आहेत मूळचे, पण त्यांचा जो बेस आहे तुम्ही आता पाहू शकता, इथे जवळजवळ 18-19 गाड्या लागलेल्या आहेत। तर बेस त्यांनी पुणे हा केलेला आहे। तर आता तुम्हाला गाडी मी आजूबाजूने दाखवून देतो कशी आहे, छोटासा रिव्ह्यू आपण करू गाडीचा, त्यानंतर केबिनमध्ये जाऊन आतमधल्या अम्युनिटीज दाखवून आपण प्रवासाकडे प्रारंभ करू। तर मित्रांनो, पुढून ही बस काही अशी दिसते, MG ग्लायडर Z। या ग्लायडर Z मॉडेलबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। पहिले असं होतं की भारत बेंच चेसिसवर फक्त ग्लायडर Z हे व्हेरियंट बांधलं जायचं, पण आता काय झालं, MGला लॉकडाऊन नंतर जरासं डिमांड कमी आली, म्हणून आता त्यांना इलाज नाही राहिला, म्हणून ते अशोक लिलँड, टाटा कुठलीही चेसिस द्या, ग्लायडर Z हे मॉडेल त्यांचं जे आहे त्याच्यावर ते त्या चेसिसवर ग्लायडर Z बांधून देणार असं त्यांनी चालू केलेलं आहे। म्हणून आता संगीतम ट्रॅव्हल्स आपण ज्या गाडीतनं प्रवास करणार आहे ते आयशर 6019 प्रो या चेसिसवर ही ग्लायडर Z ची बॉडी बांधलेली आहे MGनं। MGचा लोगोमध्ये आहे श्री स्वामी समर्थ असं मेन्शन आहे, संगीतमचं ब्रँडिंग। आणि यांची एक भारी गोष्ट मला आवडते, त्यांनी देवनागरी स्क्रिप्टमध्ये संगीतम असं मेन्शन केलेलं आहे। हे खूपच चांगलं आहे, हे झालंच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। आणि साईडच्या बाजूनं त्यांनी मात्र संगीतम टॅन्झानाइट इंग्लिशमध्ये ब्रँडिंग केलेलं आहे। त्यांच्या वेबसाईटचा मेन्शनसुद्धा आहे sangeetambus.in। आणि गाडीचा कलर बघा, एकदम पर्पल कलरच्या गाड्या आहेत, त्यांनी लायब्ररी वगैरे मस्त डिझाईन करून घेतलेली आहे। म्हणून आपण रीलसाठी या गाडीला गाणं गुलाबी साडी लावायला काहीच हरकत नाही, गुलाबी नाही तर पर्पल तरी कलर आहे, मॅच होऊन जाईल गाणं, काही हरकत नाही। MGची बॉडी टकाटक आहे। MG बॉडीबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर इतर बस बॉडी बिल्डर जे आहेत ना, ते किमान 3 महिने घेतात, 90 ते 100 दिवस एक बस बांधायला, पण MGची खासियत ही आहे की ते 2.5 महिन्यात, जास्तीत जास्त 2.5 महिन्यात ते बस तुम्हाला तयार करून देतात। तसं म्हणायला गेलं तर 2.5 महिन्यातच देतात, पण रेअर केसमध्ये एकदमच जास्त डिमांड असेल ना तर 2.5 महिने म्हणजे जवळजवळ तुम्ही धरून चला 65 ते 70 दिवसामध्ये तुम्हाला गाडी बनवून मिळणार आहे। बॅक लुक काही असा या गाडीचा, सर्वप्रथम सर्वोत्तम संगीतम। वा, हे वाचून खूप आनंद वाटला, काहीतरी वेगळं आहे, काहीतरी हटके आहे। त्यांचा 24/7 सपोर्टचा तो नंबर आहे। ड्रायव्हर्स वॉन्टेड विजयानंद ट्रॅव्हल्स सारखं त्यांनी इथे लिहूनच टाकलेलं आहे, कारण की सारखे ड्रायव्हर दादा आहेत ना, ते इकडची कंपनी सोडून तिकडे जाणं हे त्यांचं चालू असतं, म्हणून त्यांनी सरळ एकदम स्टिकरिंगच करून घेतलेलं आहे। ड्रायव्हर्स वॉन्टेड 75 175 77 222 संगीतम ट्रॅव्हलची वेबसाईट परत एकदा आहे। आणि सगळ्या गाड्या जर तुम्ही पाहिलात ना तर MH19चा RTO आहे, जळगावचा RTO आहे। ही खूपच भारी गोष्ट आहे, म्हणजे नागालँड RTO वगैरे काय त्यांनी भानगडीत ते पटलेलं नाही आहेत, ते मला खूप जास्त आवडलेलं आहे। सगळ्या गाड्या, या गाडीला सॅफियर असं म्हटलं जातं, सगळ्या गाड्या MH19 करून घेतलेल्या आहेत, तसंच झालं पाहिजे, म्हणजे बरं वाटतं आपली गाडी आणि आपल्या शहराचा RTO। MGचं बॅजिंग इथे पण आहे, MGचं लोगो, आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा देखील आहे। तर चला आता या गाडीला मी तुम्हाला आतून दाखवतो कोणकोणत्या फॅसिलिटीज आहेत। केबिनपासून आपण सुरुवात करूयात। तर चला आता आपण ही गाडी आतून पाहूया, केबिनने सुरुवात करूया। जसं तुम्ही एंटर कराल इथे आता लाईट्स वगैरे लागले की ॲम्बियन लाईटिंग वगैरे मस्त मिळणार आहे, म्हणजे गाडीत प्रवेश करताना मस्त तुम्हाला फील येणार आहे। केबिन एकदम परफेक्टली डिझाईन्ड आहे, ना छोटी ना मोठी, एकदम परफेक्टली MGने डिझाईन केलेली आहे केबिन। आयशरचं 2 स्पोक स्टेअरिंग व्हील मध्ये आयशरचा लोगो, ECचे कंट्रोल्स इकडे आहेत, हे 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन,
लाईट्सचे कंट्रोल्स, कॅप्टन दादांसाठी फॅन आहे, सेफ्टीसाठी CCTV कॅमेरा तिथे त्यांनी बसवलेला आहे. ACचे जवळजवळ 7-8 वेंट केबिनमध्येच आहेत. वरती तुम्ही 2 वेंट पाहू शकता, 2 आणि 2 4 AC वेंट. त्याचसोबत इकडे 5 6 7 आणि इकडे 8 AC केबिन फुल आहे. ही खूप भारी गोष्ट आहे कॅप्टन दादांसाठी. इथे ते आपले डॉक्युमेंट्स वगैरे, गाडीचे पेपर्स वगैरे ठेवू शकतात. कॅप्टन दादांसाठी एक छोटीशी सीट त्यांनी दिलेली आहे. ते घड्याळ आहे, स्पीकर्स आहेत, हे केबिनचं सर्व लाइटिंग आहे. आणि आमच्यासारखे व्लॉगर्सना बसण्यासाठी ऐसपैस अशी जागा इथे दिलेली आहे. आणि त्यावर त्यांनी गादी आणि बेडशीट वगैरे सगळं टाकलेलं आहे, त्यामुळं भारी आहे. आणि कॅप्टन दादांचे सीटचा कवर किंवा ह्या सीटचा कवर आणि बसचा कवर एकदम मॅच करतो आहे. आणि ही ॲक्च्युली साऊंड सिस्टीम कशासाठी आहे मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये कॅप्टन दादांनी माईक ठेवलेला आहे. कोणताही स्टॉप जेव्हा येतो ना त्यावेळी अनाऊन्स करायचा असेल की आता समजा आपण पिंपरीला पोचलो किंवा हैदराबादमध्ये नामपल्ली में कोई उतरने वाला है तो उतर जाओ, तर ते माईकवरनं अनाऊन्स करतात. ते मी तुम्हाला दाखवीनच. तर आता तुम्हाला दाखवतो आतमधून गाडी कशी आहे आणि कोणकोणत्या फॅसिलिटीज ॲमेनिटीज या गाडीमध्ये तुम्हाला मिळतील. कॅप्टन दादांसाठी झोपण्यासाठी इथे सोय केलेली आहे, ती पण फार चांगली छान सोय असं मी म्हणेन. तर चला मी आता ही बस तुम्हाला आतून दाखवतो. हे पहा, 2x1चं कॉन्फिगरेशन या बसमध्ये तुम्हाला भेटतं. आणि बेडशीटचा जो कलर आहे तो बाहेरच्या गाडीच्या कलर सोबत 101% मॅच करतोय. बाहेर गाडीचा कलर आहे एकदम डार्क पर्पल. आणि बेडशीटचा कवर देखील तुम्ही पाहिलात तर तो पर्पल कलरचे बेडशीट्स या बसमध्ये आहेत. संगीतम टॅन्झानाइट असं त्यांना म्हटलेलं आहे. आधी मी हे चुकून बऱ्याचदा, म्हणजे माझा असं ॲझम्पशन होतं ट्रान्झाईट असं आहे ते, पण ते ट्रान्झाईट नसून टॅन्झानाइट असं आहे. त्यांनी एमेराल्ड, टॅन्झानाइट ही नावं मस्त शोधून काढली आहेत. त्यांच्या क्रिएटिव्हिटीला त्या बाबतीत मात्र सलाम आहे. 2x1चं कॉन्फिगरेशन सोबत या बसमध्ये एक भारी सोय दिलेली आहे जी तुम्हाला नॉर्मल कुठल्या बसमध्ये मिळणार नाही. 9600 वोल्वो S त्या बसमध्ये आहे. ती सोय आहे C टाईप प्लस USB चार्जिंग सॉकेट. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, डावीकडे USB, उजवीकडे C टाईप. हे असलं ना की आयफोन युजर जे आहेत आमच्यासारखे त्यांना खूप बरं पडतं. C टाईपची जी पिन असते ती इथे इझिली फिट होऊन जाते. USB तर मोस्ट ऑफ द पीपल वापरतात, मोस्ट ऑफ द लोक, पण C टाईप दिलेलं आहे, ही खूप भारी बाब आहे. AC वेंट खालच्या बर्थला, इथे वरती त्यांनी स्पेस राहावी त्यासाठी इथे AC वेंट्स दिलेले आहेत. ती खूप भारी बाब आहे. म्हणजे इथे या अशा स्लँटिंगवर आणि इकडच्या पायट जिथे आपण ठेवणार आहे त्या बाजूला पण सेम. त्याचसोबत तुम्हाला ब्लँकेट्स भेटतात. आणि हे स्टँड जे आहे ना ते MGने जरासं वाढवलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण की द्यायचंच आहे स्टँड तर जरासं मोठं द्यावं अशी माझी अपेक्षा आहे. कारण की याच्यामध्ये काय छोट्याशा बॅग वगैरेच बसणार आहेत. माझ्यासारखे जे सिंगल बॅग छोटीशी एकदम गच्च भरलेली सॅक जे घेऊन फिरतात ना त्यांच्यासाठी हे पुरेसं राहणार नाही. हे पुरून जाईल, पण इथे मात्र जराशी शंका आहे. म्हणून होतं असं की तिथे बॅग ठेवावी लागते आणि झोपायला पाय ठेवायला जरासा प्रॉब्लेम येतो. बाकी इथे हे MGचं ब्रँडिंग तुम्हाला मिळून जातं प्रत्येक बॅक रेस्टवर. प्रायव्हसीसाठी कर्टन्स आहेत. एकूण शयनयानाची क्षमता, एकदम शुद्ध मराठी बोललो आता मी, शयनयानाची क्षमता म्हणजे स्लीपिंग कॅपॅसिटी या बसची आहे 36 AC स्लीपर बर्थ. पण इथे W असं मेन्शन करायला हवं होतं असं माझं मत आहे. आता U34 म्हणजे 30 सीट असणार आहे, कॉमन सेन्स आहे, पण U34W असं इथं लिहायला पाहिजे होतं असं मला वाटतंय. त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कॉमेंट करून कळवा. आणि महत्त्वाचा मुद्दा मी जो कव्हर करतो, चप्पल ठेवण्यासाठी प्रावधान इथे बरोबर केलेलं आहे MG बॉडीने. ही फार चांगली बाब आहे. आणि MG बॉडीबद्दल माझी सारखीच तक्रार होती. म्हणजे ते आधी जेव्हा त्यांनी प्रोडक्शन चालू केलं भारत बेन्झवर ग्लायडर Z ते बांधायच्या फक्त भारत बेन्झ चेसिसवर, तेव्हा खालच्या बर्थचा विंडो पेन जो होता ना तो एकदमच असा एक 20-30 सेंटीमीटर होता. म्हणजे बाहेरचं काही दिसायचंच नाही. पण आता त्यांनी ती गोष्ट आहे ना ती सोडून दिलेली आहे आणि आता ते वीरा प्रकाशच्या पुढे गेलेले आहेत. जवळजवळ बघा 2 फुटापेक्षा जास्त विंडो पेन तुम्हाला भेटणार आहे या बसमध्ये. ही खूप चांगली आणि बेस्ट इम्प्रूव्हमेंट केलेली आहे MG बस बॉडी बिल्डर्सने.
कारण की सकाळ जशी होते ना 7:30 नंतर बसला कधी कधी लेट झालं किंवा तुम्हाला बाहेर पाहायचं असेल तर आधीच्या बसमध्ये कोंडुस्कर ग्लायडर झेडचा पुणे इंदोर व्लॉग जर तुम्ही पाहिलात त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलंय की एवढीशी लिटरली इथून ते इथपर्यंत अशी एक हातभरच विंडो पेन होती. पण आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. मी खूप आनंदी आहे या बाबतीमध्ये. मोबाईल होल्डर इथे दिलेले आहेत डबलवाल्या बर्थला, पण सिंगलवाल्या बर्थला त्यांनी काय केलं तुम्हाला सांगतो. मोबाईल होल्डर इथं दिलाय आणि चार्जिंग सॉकेट तिथं दिलाय. असं का बरं केलंय मला गंमत वाटतीये. ते काही बरोबर नाही. तिथे चार्जिंग सॉकेटच्या जवळच मोबाईल होल्डर, इथं मात्र इथे चार्जिंग सॉकेट आणि इथे मोबाईल होल्डर. हे मात्र त्यांनी बदलायला हवं असं मला वाटतंय. पॅसेंजरच्याच पर्स्पेक्टिव्हनी पॅसेंजर्स तुम्हा लोकांच्या कम्फर्टनुसारच मी या सर्व गोष्टी व्हिडिओमध्ये सांगतो आहे. तर आता आपण चालू करूया प्रवासाला. हैदराबादहून पुण्याच्या दिशेने सकाळी साधारण 9:30-10 पर्यंत आपण पुण्याला पोचू. बरेच ड्रॉपिंग पॉईंट आहेत. चालू करणार आहे आपण हडपसरपासून आणि शेवटचा ड्रॉपिंग पॉईंट असणार आहे निगडीच्या बाजूला भोसरी पार्किंग म्हणून आहे. तिकडे शेवटचा लास्ट ड्रॉपिंग पॉईंट आहे. तिकडे या बसेसचं पार्किंग आहे. तर आता रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत आणि आपली संगीतम ट्रॅव्हल्सची बस आपल्या पहिला पिकअप पॉईंट अफजलगंज इथे आलेली आहे. इथून आपण मियापूरच्या बाजूला जाणार आहे. म्हणजे एकदम मेट्रो लाईनला आपण पॅरलल राहणार आहे. अफजलगंजवरनं नामपल्लीवरनं आपण मियापूरवरनं पट्टण चेरू म्हणून एक जागा आहे. तिथून आपण संगारेड्डी, झहिराबाद, हुमानाबाद करून सोलापूरकडे जाऊ आणि तिथून पुणे. हा दिसतंय काही प्रॉब्लेम नाही. बेस्ट नाही काही परफेक्ट आहे. तर मित्रांनो आता 11:15 वाजलेले आहेत साधारण आणि अजून पण आपण हैदराबाद सिटीमध्येच शहरामध्येच गोल गोल फिरतो आहोत. अफजलगंज पार्किंगहून आपण सुरुवात केली ती गाडीने साधारण 9:20 9:25ला 9:30ला गाडी अफजलगंजला होती आणि अजून देखील पट्टण चेरू जो लास्ट पिकअप पॉईंट आहे ना तो अजून एक 20 मिनिटावर आहे. म्हणजे सिटी सोडायला 11:15 वाजणार आहेत. हाँ भैया नेहरू आउटर रिंग रोड.
तर मित्रांनो आता रात्रीचे 1:45 वाजलेले आहेत, 12:42 जवळजवळ झालेले आहेत आणि आपण झहिराबाद म्हणून एक गाव आहे ते तेलंगणामध्ये येतं. इथे डिनर स्टॉप घेतलेला आहे. माहिती आहे खूप लेट झाला आहे, डिनरची वेळ निघून गेली आहे, पण हैदराबादमध्ये काही नियम आहेत की बसेसनी सिटी एंटर करायची नाही 9:30च्या आत. म्हणून तुम्ही पाहू शकता बऱ्याच गाड्या आत्ता डिनर स्टॉपला थांबलेल्या आहेत. एक हैदराबादचा हा रूल काहीतरी जरा वेगळाच जगावेगळा आहे, म्हणून यावेळेस गाड्या थांबलेल्या आहेत. कोहिनूर ढाबा असं या गावाचं नाव आहे आणि इथून थोड्याच अंतरावर कर्नाटक राज्यामध्ये आपण एंटर करणार आहोत. बिदरच्या एकदमच जवळ आहोत आपण. बिदर कर्नाटकामध्ये येतं आणि झहिराबाद जे आहे ते तेलंगणामध्ये येतं. आणखी एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाची सांगायची झाली तर शेजारीच तुम्ही पाहू शकता गाडीचं नाव आहे संगीता ट्रॅव्हल्स. आपण ज्या गाडीनं प्रवास करतोय त्या गाडीचं नाव आहे संगीतम ट्रॅव्हल्स. तर कॅप्टन दादा आत्ताच सांगत होते की लोक बरीच जण कन्फ्यूज होतात संगीतम ट्रॅव्हल्स आणि संगीता ट्रॅव्हल्स. इवन मी सुद्धा रेड बसवर ज्यावेळी संगीता सर्च करतो त्यावेळी संगीतम असं स्पेसिफिकली खाली येतं कारण ती पहिल्यांदा संगीता असतं. तर तुम्ही पण कन्फ्यूज होऊ नका म्हणून त्यांनी स्पेसिफिकली संगीतम टॅन्झानाईट असं नाव दिलेलं आहे. हा ॲक्च्युली हैदराबादवाला ऑपरेटर आहे, हे आपले जळगाववाले आहेत संगीतम ट्रॅव्हल्स. तर या रेस्टॉरंटमध्ये मी एकदा खूप वर्षांपूर्वी आलतो. चांगलं आहे हे रेस्टॉरंट. आता जेवणाची वेळ निघून गेली आहे पण बघू काहीतरी खाऊ, नाही तर चहा तरी पिऊ. रेस्टॉरंट तरी चांगलं वाटतंय. रामनाची गाडी पण थांबली आहे. ही संगीताची वीरा V8 थेट कोल्हापूरच्या दिशेने आहे. तर चहा वगैरे पण आहे आणि क्वालिटी हॉटेलची ओव्हरऑल जो लुक असतो ना तो ठीकठाक असा वाटतोय. पाण्याची बाटली वगैरे मिळेल अँड सिटिंग कॅपॅसिटी बरीच मोठी आहे. म्हणजे जवळजवळ 7-8 गाड्या जरी एका वेळी आल्या तरी काही गर्दी होणार नाहीये इथे, असा सीन आहे. तर मित्रांनो आता आपण इथे चहा घेतलेला आहे. चहा तर एकदम मस्त दिसतोय, पिऊन पाहतो कसा आहे. चहा एक नंबर आहे. जराशी वेगळी टेस्ट आहे चहाची पण ठीकठाक आहे. असा एकदम जास्त गोडसर आहे पण मला पर्सनली गोडसरच चहा आवडतो म्हणून मस्त आहे, त्यामध्ये काही शंका नाही. और चाय. तर मित्रांनो मला इथला चहा इतका आवडला की मी अजून एकदा चहाच घेत आहे. एकदम मस्त आहे. तो गोडसरपणा आहे ना तो एकदमच वेगळ्या लेवलचा आहे म्हणून पुन्हा एकदा मी दुसरा कप चहा पितोय. तुला एक चहा द्या, एक चाय दीजिए. तर दादा आपली काहीतरी काहीतरी मॅजिक आणि एक काहीतरी वेगळं करण्याचा ते प्रयत्न करत होते कारण की मी व्लॉगिंग करतोय असं त्यांना दिसून आलं. तर हा चहा एक नंबर आहे. तुम्ही कोहिनूर धाबावर कधी आलात ना, या आपल्या सोलापूरकडे जाणाऱ्या सर्व गाड्या इथे थांबतात. म्हणून तुम्ही नाकोडाने ट्रॅव्हल करत असाल किंवा कोंडुस्करने ट्रॅव्हल करत असाल किंवा संगीता असेल, श्रेयस असेल, रामना असेल, या बऱ्याच गाड्या इथे कोहिनूर धाब्यावर थांबतात. इथला चहा नक्की प्या असं माझं आवर्जून म्हणणं आहे. आणि चहा प्याल तेव्हा माझं नाव दी आरुष गुरव चॅनलचं नक्की काढा. आणि त्याचसोबत या हॉटेलची एक चांगली बाब आहे की इथे एक छोटंसं सुपर मार्केट टाईप एक दुकान आहे आणि तिथे सर्व काही प्रोडक्ट्स तुम्हाला भेटून जातील. डेअरी मिल्क पासून लेज, कुरकुरे वगैरे पण तुम्हाला भेटून जाईल. हे बऱ्याचदा नसतं. जिथे जिथे या बसेस थांबतात ना तिथे असे लिमिटेड ऑप्शन्स असतात चिप्स वगैरेचे. लेज वगैरे तर खूपच रेअरली मिळतं पण इथे ते सगळं अवेलेबल आहे. ही एक चांगली बाब आहे या हॉटेलबद्दल असं माझं स्पष्ट मत आहे. आणि आपल्या कोल्हापूरची कोंडुस्कर ट्रॅव्हल्स देखील आलेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं कोल्हापूरला जर तुम्ही प्रवास करत असाल हैदराबादवरून तरी पण इथे बस थांबणार आहे. ते बघा कोल्हापूरला जाणारी दुसरी गाडी सुद्धा आलेली आहे मागे अशोका ट्रॅव्हल्सची. तर मित्रांनो बस निघायच्या आधी मी म्हटलं की जरा बाथरूमला जाऊन येऊया आणि इथे येऊन पाहतोय तर काय इथे ते वॉशरूमसाठी पैसे घेत आहेत. ते पण 1, 2, 3 रुपये नाही 5 रुपये घेत आहेत फक्त बाथरूमसाठी. ही एक सरप्राइजिंग बाब होती माझ्यासाठी कारण की म्हणतात ना कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. हॉटेल वगैरे चांगलं आहे, चहा पण चांगला आहे, ते शॉपी पण चांगलं आहे, पण हे 5 रुपयाचं स्कीम काय मला जरा पटलेलं नाही. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? तुम्हाला सुद्धा शॉक होईल की असे हॉटेल्सच्या बाहेर वॉशरूम केले आणि तिथे चार्जेस घेतले जात आहेत.
कॅप्टन दादांचा छोटासा इंटरव्ह्यू घेऊया. दादा तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. अमर दादांचं नाव. आणि तुम्ही कुठले आहात? मी पंढरपूरचे. आणि संगीतम ट्रॅव्हल्स मध्ये तुम्ही किती वर्ष काम करताय? जवळजवळ 4 महिने. 4 महिनेच झाले दादांना. आणि ही आयशर बस चांगली आहे चालवायला की लीलँड? तुम्ही काय चूज कराल? दादा आयशर चूज करेल. आणि आपण वेळेवर पोहोचू का पुण्याला? हो. दादा म्हणतात 100% पोहोचू. थँक्यू दादा तुमच्या इंटरव्ह्यू बद्दल. सरळ करायचं तिकडे फिरून घ्यायचे आपल्याला. नंतर काही लागते काय स्टेअरिंग टाकणार आहे. मला काही तर डाऊट ठेवलं. तर मित्रांनो रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत आणि आपण हुमानाबाद क्रॉस करून बसव कल्याणमध्ये आलेलो आहोत. दोन्ही जे शहर आहेत, टाऊन म्हणा शहर म्हणा, ते कर्नाटक राज्यामध्ये आहेत. आणि कारण कर्नाटकामध्ये पेट्रोल डिझेलचे दर स्वस्त आहेत, बऱ्याच बसेस इथे आपलं डिझेल फुल करून टाकतात. तसंच आपली संगीतम ट्रॅव्हल्स देखील सेम करत आहे. आणि आता या बसमध्ये डिझेल किती बसतं हे मी जरा पाहून घेतलं, तर ॲव्हरेज येतं आहे 3.3 3.4. तर आता आपण पुढे जर्नीकडे वळूया. आता आम्ही झोपायला जातो कारण की जवळजवळ 2:30 वाजलेले आहेत आणि थोडीशी विश्रांतीची गरज आहे. कारण कालच मी बेंगलोरहून हैदराबादला आलो विजयानंद ट्रॅव्हल्सच्या बसमधून, VRL मधून. तर माझी 4-4.5 तासात झोप झाली आहे. आणि परत आज गुरुवार आहे ॲक्च्युली 30 तारीख, आणि शुक्रवारी म्हणजेच उद्याचा आणि परवाचा दिवस मी पुण्यात आहे आणि त्यानंतर परत बेंगलोरला रिटर्न जायचं आहे. म्हणून आता थोडं झोपतो. भेटूया उद्या सकाळी. आपण असू लोणी काळभोरजवळ ज्यावेळी बस पोचेल पुण्याच्या जवळ, त्यावेळी मी प्रॉबेबली मला जाग येईल. तर सध्यासाठी गुड नाईट. तर मित्रांनो सकाळचे 7 वाजलेले आहेत, 6:58 होत आहेत आणि आपण पाटस टोल नाका, पाटस इथे सध्या आहोत. पुणे इथून जवळजवळ 70 ते 75 किलोमीटर आहे. अजून एक 80 ते 90 मिनिटामध्ये, 1.5 तास धरून चाला तुम्ही, आपण पुण्यामध्ये पोहोचू. म्हणजे तसं एंटर करू आपण हडपसर एरिया, तर आपण 60 मिनिटामध्ये, तासाभरामध्ये एंटर करू. इथून पुढे डिपेंड्स ऑन द ट्रॅफिक किती वेळ लागेल. आणि आता आपण वॉशरूमचा ब्रेक घेतलेला आहे इथे. ही एक चांगली बाब आहे की टोल नाका बघून त्यांनी एक वॉशरूमसाठी एक 10-15 मिनटं बस थांबवली. ही चांगली गोष्ट आहे. आवरांच्या पुढे होलसेलच्या पुढे.
मेट्रो अजून पुण्यात चालू झाली नाही आहे ना. शिवाजीनगरला चालू झाली नाही अजून. मीच उतरणार आहे, मीच उतरणार आहे. तर मित्रांनो, आता जवळजवळ 9 वाजलेले आहेत आणि फायनली आपण पुणे येथे पोहोचलेलो आहोत. पुणे कोथरूड आयडियल बस स्टॉपच्या समोर मी बस डिबोर्ड केली आहे आणि आता ही बस थेट पाषाण बाणेर मार्गे निगडीहून भोसरी पार्किंगला जाणार आहे. प्रवास एकदम उत्कृष्ट राहिला. 12 तासाच्या आतच आपण अफजलगंज हैदराबाद फर्स्ट बोर्डिंग पॉईंटपासून कोथरूड पुणे इथे हार्ट ऑफ द सिटीमध्ये जवळजवळ पोहोचलेलो आहोत. आणि जर तुम्हाला हैदराबादहून पुण्याला प्रवास करायचा असेल, क्वालिटी सर्व्हिस हवी असेल, प्रॉम्प्ट पंक्च्युअल सर्व्हिस हवी असेल तर संगीतम ट्रॅव्हल्स हाच एक ऑप्शन आहे. आणि कॅप्टन दादा, क्र्यू वगैरे पण खूप जास्त कोऑपरेटिव्ह आहेत, सगळ्यांना ते मदत करतात. हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनल दी आरुज गुरुला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. खूप खूप धन्यवाद आपले हा व्लॉग पाहिल्याबद्दल.